रात्रीचे 1 वाजले तरी त्या दिवशी ऋतिकाला काही झोप लागत नव्हती. वेळ काही केल्या जात नव्हता. रात्रीचा 1 तास एका दिवसासारखा तिला वाटत होता. वेळ घालवणं अवघड वाटत होतं. ऋतिका कोणत्या तरी विचारात गुंतलेली होती. जीवनातील तो कठीण क्षण होता. आयुष्य अशा एका वळणावर येऊन थांबलं होतं जेथे ऋतिकाला एक निर्णय घ्यावा लागणार होता. जीवनातील महत्त्वाचा क्षण. त्यासाठी हे पाऊल उचलावं की नाही या संभ्रमात ती होती. कारण एकीकडे तिची आई होती, जिने निस्वार्थीपणे आजपर्यंत तिच्यावर प्रेम केलं होतं, तर दुसरीकडे ज्याच्यावर तिचं प्रेम होतं तो जयंत होता, ज्याच्याबरोबर तिने तिचे पुढचे आयुष्य काढण्याचा, त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्धार केला होता. जितकं प्रेम ती आईवर करत होती तितकंच प्रेम ती जयंतवर देखील करत होती. आणि आता तिला एकाची निवड करायची होती. कारण आईचा त्यांच्या नात्याला विरोध होता. बऱ्याच मुली आईवडिलांनी पाहिलेल्या मुलासोबत लग्न करतात आणि त्यांचं जीवन व्यतीत करतात. पण ऋतिकाने आधीच तिचा सहजीवन साथी निवडलेला होता आणि त्याच्यासोबतच तिला लग्न देखील करायचं होतं. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. पण आज तिला कळत नव्हतं की आईच्या इच्छेचा, मायेचा मान राखून तिने निवडलेल्या मुलासोबत लग्न करावं की आपल्या प्रेमावर, जयंतवर विश्वास ठेवून पुढचं पाऊल उचलावं. या विचारात ती हरवलेली असते. तिला भीती देखील वाटत असते. पण निर्णय घेण्याची वेळ आली होती. जयंतने सांगितलं होतं की सकाळी पहाटेच्या गाडीने हे शहर सोडून आपण जाऊ आणि मग लग्न करू. म्हणूनच आज जर मी जयंतसोबत जाऊ शकले नाही, मी निर्णय घेऊ शकले नाही, तर कदाचित पुन्हा कधीच मला त्याच्यासोबत जाता येणार नाही. आमचं प्रेम अपूर्ण राहील आणि ज्या विश्वासाने आम्ही आजवर सोबत होतो आणि कायम सोबत राहण्याचे वचन दिले होते त्यालाही काही अर्थ राहणार नाही. जयंतने खूप हट्ट करून या निर्णयापर्यंत आम्ही पोचलो होतो. म्हणून मला जावं तर लागेलच. पण एकीकडे आईचं प्रेम तर दुसरीकडे जयंतचं आश्वासन की आपण आयुष्यभर एकमेकांसोबत सुखाने संसार करू. आपल्या नात्यात स्वार्थ कधीच येणार नाही. या अवघड कठीण प्रसंगी ऋतिका कोणाची मदत पण घेऊ शकत नव्हती. कारण या निर्णयात तिची साथ कोणीच देणार नाही हे तिला माहिती होतं की तिच्या अशा वागण्यामुळे, निर्णयामुळे तिची आई खूप दुखावली जाणार आहे. तिला या गोष्टीचा खूप त्रास होईल. ती कदापिही हे सहन करू शकणार नाही की तिची मुलगी असं काही करेल. पण ऋतिका काहीच करू शकत नव्हती. तिला काय योग्य काय अयोग्य याची जाणीव नसते. कारण ती तर प्रेमात आंधळी झालेली असते, मनातून हळवी झालेली असते. रात्रीचे 2 वाजून गेले तरी तिच्या रूमची लाईट चालूच असते. अजूनही ती विचारात हरवलेली असते. पुन्हा पुन्हा तिला जयंतचे बोलणे आठवत असते. त्यांचे प्रेमाचे शब्द, भावी आयुष्याची एकत्र पाहिलेली स्वप्न आणि त्याने दिलेलं आश्वासन, सर्व काही मनात पुन्हा पुन्हा आठवत असते. सोबतच पहाटेच्या गाडीने आपण दोघेही हे शहर सोडायचं आहे. त्यासाठी पहाटे 4 वाजताच त्याने स्टॉपवर येण्यास सांगितलेलं असतं. तो बोललेला असतो की ऋतू, तू घाबरू नकोस, काळजी करू नकोस, मी तुझी सकाळी वाट पाहेन, मी कायम तुझ्या सोबत राहीन. अजूनही बरंच काही तो बोललेला असतो जे आठवून ऋतिका मनातून खूप खुश होते. खरं तर ते जेव्हाही भेटायचे तेव्हा एकत्र बराच वेळ घालवायचे. त्यांच्या भविष्यकाळाबद्दल बोलायचे. सुखी जीवन संसाराची स्वप्न रंगवायचे. एकमेकांबद्दल विश्वास व्यक्त करायचे. सर्व काही त्यांनी आधीच ठरवलेलं होतं. फक्त आता ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली होती. आज तो निर्णय घ्यायचा होता. पण जयंतने हे देखील तिला सांगितलेलं असतं की येताना सोबत पैसे आणि दागिने घेऊन ये. ते आपल्याला उपयोगी पडतील. म्हणूनच ऋतिकाने आधीच आईने तिच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने, पैसे बॅगमध्ये ठेवलेले असतात. जयंत तिला नेहमी म्हणायचा की स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास कायम ठेव आणि हा विश्वास कधीही कमी पडू देऊ नकोस. ज्यांचा त्यांच्या प्रेमावर विश्वास नव्हतो
नसतो ते काहीच करू शकत नाहीत. त्यांचं प्रेम अपूर्ण राहतं. जेव्हा रितिकाने जयंतला विचारलं की आपण हे शहर सोडून कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, त्यापेक्षा आपण इथेच राहू आणि अजून काही दिवस आईच्या होकाराची वाट पाहू, पण जयंत काही ऐकायला तयार नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की हीच वेळ योग्य आहे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. हा क्षण येणारच नाही. त्यामुळे तुलाही यावंच लागेल. जयंतच्या या बोलण्यानेच रितिकाने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. ती घाबरतच त्या रात्री आईकडे गेली. आई झोपली होती. रितिकाच्या आवाजाने आई उठली. इतक्या रात्री रितिकाला काय बोलायचं असेल या विचाराने त्या थोड्या सावध झाल्या. आई, मी एक निर्णय घेतला आहे. तुला तर माहितीच आहे, माझं जयंतवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न देखील करायचं आहे. त्यासाठी तुला विचारलं देखील होतं, पण तू या लग्नासाठी तयार नव्हतीस. पण मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. पुढचं आयुष्य एकत्र घालवायचं आहे. म्हणूनच आज पहाटे आम्ही हे शहर सोडून जाणार आहोत. मला माफ कर. आई स्वतःवर संयम ठेवत शांतपणे म्हणाली, अगं पण तुझ्या मावशीने तुझ्यासाठी एक योग्य स्थळ पाहिलं आहे. तो प्रत्येक बाबतीत तुझ्यासाठी बरोबर आहे. त्याच्यासोबत तुझं लग्न झालं तर तू खरंच खूप सुखात राहशील, याची खात्री नक्कीच आहे. आम्ही सर्व तुझ्या सुखासाठीच तर करत आहोत. लवकरच मावशी ते स्थळ घेऊन आपल्या घरी देखील येणार आहे. तू अशी कोणतीही घाई गडबड करू नकोस. थोडा वेळ जाऊ दे, सर्व काही ठीक होईल. तू आयुष्यभर सुखात राहशील. पण रितिका जयंतच्या प्रेमात, विश्वासात इतकी आंधळी व कमजोर झाली होती की आईचे प्रत्येक शब्द, तिचे बोलणे तिच्या समजण्याच्या पलीकडे होते. तिच्यावर आईच्या बोलण्याचा कोणताच सकारात्मक परिणाम होत नव्हता. ती तर आपल्याच निर्णयावर ठाम होती. यावरून रितिका व आई, तिच्या आईमध्ये खूप वादविवाद झाला. आईने रितिकाला प्रत्येक परीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ ठरलं. शेवटी आई समजून गेली की तिला समजून सांगण्यात आता काहीच अर्थ नाही, कारण ती तर तिच्या निर्णयापासून हटणार नाही. ती आता हट्टाला पेटलेली आहे. त्यामुळे तिच्यावर आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही. तेव्हा रूममध्ये जाता जाता आई नाराजच होत बोलली, ज्याच्यावर इतका विश्वास ठेवून व प्रेमाचे दाखले देऊन तू हा निर्णय घेत आहेस आणि मला व या घराला सोडून जाण्याचे धाडस करत आहेस, तर एक वेळेस त्या प्रेमाची, त्याची परीक्षा जरूर घेऊन बघ. आणि हाच तुला माझा शेवटचा सल्ला असेल. पण रितिका तर आपल्याच धुंदीत गुंग होती. आपण काय करत आहोत, आई आपल्याला काय व कशासाठी काय सांगत आहे, या कशाचाही विचार न करताच उद्धटपणे बोलते. आई, मी आता मोठी झाली आहे. चांगल्या वाईट गोष्टी मलाही कळतातच. माणसं मलाही ओळखता येतात. इतके वर्ष मी जयंतसोबत आहे. मी त्याला चांगलंच ओळखते. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो माझा विश्वासघात कधीच करणार नाही. मला निराश कधीच तो करणार नाही. माझा आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आई हतबल होऊन काहीच न बोलता रूममध्ये निघून जाते. रितिका बाहेरच हॉलमध्ये बसलेली असते. तिने निघण्याची पूर्ण तयारी आधीच केलेली असते. फक्त जयंतच्या फोनची ती वाट पाहत असते. काही वेळातच जयंतचा फोन येतो आणि ती निघण्यासाठी बाहेर पडते. दरवाजा उघडते तर मनातून एक आवाज येतो, तू हे काय करत आहेस? जे करत आहेस ते बरोबर आहे का, योग्य आहे का? आणि हेच संस्कार तुला तुझ्या आईने दिले आहेत का? आपल्या कुटुंबात याआधी असं कोणीही काही केलेलं नाही. आणि जर तू असं केलं तर कुटुंबाची काय इज्जत राहील? काय बोलतील सर्वजण आईला? समाजात काय स्थान राहील? पण दुसरं मन बोलत होतं की तू बरोबर करत आहेस. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच निर्णय घ्यावा लागेल. जगाची पर्वा केली तर आयुष्यभर दुःखच मिळेल. पण मन बोलत होतं, तुला तर माहितीच आहे, वडील गेल्यानंतर आईनेच तुला कसं काय लहानाचं मोठं केलं आहे.
किती कष्ट यातना सहन कराव्या लागल्या होत्या. तिने नेहमीच आई वडील दोघांचं प्रेम माया दिलं. तुझ्यासोबत कायम ती राहिली आणि आज तिलाच एकटीला सोडून निघून जात आहेस. तुला काहीच कसं काय वाटत नाही? पण मी आता लहान राहिलेली नाही. मला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर त्यात चूक काय आहे? पण या निर्णयाने आईवर काय परिणाम होईल? समाज काय म्हणेल की आईची पर्वा न करता मुलगी पळून गेली? अजूनही वेळ गेलेली नाही. तू माघार घेऊ शकतेस. नाहीतर आयुष्यभरासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील तुझ्यासाठी, हे विसरू नकोस. दोन मनाच्या बोलण्याने रितिका त्रस्त झाली आणि मनातील विचार भावनांवर संयम ठेवत त्या विचाराने मागे टाकत ती विचार करू लागली, तिकडे जयंत तिची वाट पाहत असेल, त्यामुळे लवकरात लवकर निघावं लागेल, नाहीतर पुन्हा कधीच मला बाहेर पडता येणार नाही. असा विचार करून तिने दरवाजा उघडला आणि मग ती बाहेर आली. थोडं पुढं गेल्यावर तिने ऑटोवाल्याला थांबून ती ऑटोमध्ये बसली. ऑटो स्टेशनकडे जात होती. रस्ता मागे जात होता. हळूहळू ते शहर, तो परिसर मागे जात होता. आई व ते घर मागे जात होते. त्या आठवणी सर्व काही मागं टाकून रितिका पुढच्या दिशेने जात होती. तिने तिचा मार्ग निवडलेला होता. तिला या सर्व गोष्टी आठवून रडायला देखील येत होतं, पण तरीही दुसऱ्या क्षणी ती कठोर होत होती. काही वेळात ऑटो रिक्षा स्टेशनवर पोहोचते. ऑटो थांबते. अंधार असतो. तेथेच जयंत तिची वाट पाहत उभा असतो. त्याने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि रितिकाची बॅग घेतली आणि ते दोघेही स्टेशनच्या, म्हणजेच जिथे गाडी लागणार आहे तेथे त्या दिशेने धावत होते. तेथे पोहोचल्यावर जयंत रितिकाला बसण्यास सांगतो. रितिका धावून दमलेली असते. इतक्यात जयंत विचारतो, सर्व काही ठीक आहे ना? अडचण नाही ना? हां, सर्व ठीक आहे, असं रितिका पाणी पीत बोलते. जयंत पटकन जाऊन दोघांसाठी चहा घेऊन येतो. दोघेही चहा घेतात, पण गाडी अजून का आली नाही म्हणून जयंत चौकशी करण्यासाठी जातो. तेव्हा त्याला कळतं की गाडी लेट होणार आहे. तो रितिकाजवळ येऊन बसतो व बोलतो की आरामात बसून घे, गाडी उशिरा येणार आहे. काही वेळ दोघेही काहीच बोलत नाहीत. नंतर जयंतच रितिकाला दचकत पण प्रेमानेच विचारतो, तू दागिने, पैसे सर्व काही घेऊन आली आहेस ना? त्या क्षणी रितिकाला आईच्या शेवटच्या सल्ल्याची आठवण येते. ते सहज बोलते की नाही जयंत, थोडी गडबड झाली आहे. कपाटाची चावी मला सापडलीच नाही. माहिती नाही आईने कोठे ठेवली आहे, पण मी शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण शेवटी काही चावी मिळालीच नाही, त्यामुळे मी दागिने, पैसे घेऊन येऊ शकली नाही. रितिकाचं बोलणं ऐकून रागातच जयंत उठून उभा राहिला. हे काय बोलतेस तू? जर दागिने, पैसे सोबत आणलेच नाहीस तर रिकाम्या हाताने येथे कशाला आली आहेस? तुला कळत नाही का? आपण बिना पैशाचं हे शहर सोडू शकत नाही. आणि नवीन शहरात जाऊन काय करणार आहेस जर पैसेच नसतील तर? इतके दिवस मी तुला हेच तर समजून सांगत होतो की दागिने, पैसे घेऊन ये, पण तू काय केलंस? जयंत अशी बरीच काही बडबड करत होता. रितिकावर जोरजोरात ओरडत होता. जयंतचे असे रूप याआधी रितिकाने कधीच पाहिलेले नव्हते. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटलेला होता. तो काहीही बोलत होता, वागत होता. त्या क्षणी रितिकाने प्रेमाने त्याचा हात हातात घेऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने खूप रागाने तिचा हात झिटकारला. ते पाहून रितिकाला खूप वाईट वाटलं. त्याचे वागणे, बोलणे रितिकासाठी अनपेक्षित होतं, कारण इतक्या रागाचा आणि संतापामध्ये याआधी तिने त्याला कधीच पाहिलेलं नव्हतं. तो तिचे काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याच्या नजरेत, बोलण्यात एक अविश्वासाची दरी दिसत होती. ते सत्य जाणवत होतं जे याआधी कधीच जाणवलेलं नव्हतं. पुढच्या क्षणी वाटलं की सांगावं त्याला,
की तुझ्या अपेक्षेप्रमाणेच मी दागिने पैसे घेऊन आले आहे. पण दुसरं मन बोललं, थांब, आधी त्याची नीट पारख तरी करून बघ. म्हणून रितिका काही वेळ शांतच राहिली. पण जयंत काही गप्प बसलेला नव्हता. तो तर काहीही रितिकाला बोलतच होता. त्याचे असे सर्व बोलणे ऐकून रितिकाला याची जाणीव होत होती की हा तर जयंत नाही ज्याला ती इतके वर्ष ओळखते. तो तर तिच्यासाठी सर्व काही होता. खूप विश्वास होता तिचा त्याच्यावर. आज त्याचे वागणे बोलणे खूपच कठोर, रागीट होते. त्याची कल्पनाच कधी रितिकाने केली नाही. आज पहिल्यांदाच रितिकाला तिच्या निवडीवर, प्रेमावर दुःख होत होते. तिला वाईट वाटत होतं. तिने किती मोठी चूक केली आहे आणि तिचा निर्णय कसा चुकला आहे याची कल्पना तिला आत्ता या क्षणी आली होती. त्या क्षणी तिला सर्वत्र अंधार दिसत होता. वर्तमानकाळ व भविष्यकाळ धोक्यात जाताना दिसत होते. प्रेमाची, संसाराची सर्व स्वप्ने एका झटक्यात उद्ध्वस्त होताना जाणवत होती. प्रेमाचा, विश्वासाचा रंग उतरलेला होता. नंतर जयंत शांत होऊन एका साईडला जाऊन विचार करत बसलेला असतो. इकडे रितिका ही विचारात हरवलेली होती. आणि काही वेळाने जयंत रितिकाच्या जवळ येतो आणि बोलतो, हे बघ रितिका, पैशाशिवाय आपण हे शहर सोडू शकत नाही. जर तुला खरंच माझं प्रेम आणि आयुष्यभर आपण एकत्र राहावं असं वाटत असेल तर एक काम कर. उद्या पहाटेच्या याच वेळी याच गाडीने आपण निघू. आजचे जाणे आपण रद्द करूयात. मी उद्याचे तिकीट बुकिंग करतो. पण उद्या काही गोंधळ करू नकोस. उद्या मात्र दागिने पैसे घेऊनच ये. आता जयंतचे खरे रूप रितिकासमोर आलेले होते. तिला कळून चुकलं होतं की जयंतसाठी पैसाच सर्व काही आहे. त्याच्यासाठी प्रेमाची काहीच किंमत नाही. त्या क्षणी रितिकाला खूप काही बोलायचं होतं. त्याला सुनवायचं होतं. पण तिने गप्प राहणं पसंत केलं आणि मनात विचार करू लागली, अशा व्यक्तीसोबत जीवन व्यतीत करणं कठीण, अवघड आहे. माहिती नाही मीच कशी काय फसले या सर्वामध्ये. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरत शांत केलं. तिला जाणीव झाली, या जगात तिला आता कोठे जागा मिळो किंवा नको मिळो, पण आईच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायम खुले आहेत. कारण अजून ती इतक्या दूर गेली नव्हती की तेथून परत येणं शक्य नाही. काहीच न बोलता ती जड मनाने स्टेशनच्या बाहेर आली, ऑटो केली आणि सरळ घरी आली. घरी गेल्यावर सर्वात पहिल्यांदा तिने आईच्या कपाटात दागिने व पैसे ठेवून दिले आणि आपल्या रूममध्ये गेली. आता तिने मनाशी निश्चय केला की मावशीने पाहिलेल्या मुलासोबत लग्नाचा विचार करायचा. यापुढे आई जे काही सांगेल तेच करायचं. कारण आई आपलं कधीच वाईट करणार नाही. तिची निवड आणि पारख योग्यच असेल याचा पूर्ण विश्वास रितिकाला वाटतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.